आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला जायचं होतं दुकानात लवकर की आपल्याला करायची होती गजानन महाराजाची आणि गणपतीची आरती। तर आपल्याला लवकर बोलतो आपण समोर गेल्यानंतर आपण आलो पारणा घरापाशी। पारणा घराच्या समोर गेल्यानंतर आपण आलो चिंचल चौकात गंगार पण बसी। तिथून आपण टर्न मारला आपण चाललो आता दुकानाकडं। मग काय चाललो मग बघू शकता आम्ही थोडं तयार वगैरे करायची होती आम्हाला दुकानात। मग आम्ही गेलो तिथं समोर गेल्यानंतर आपण आलो आता दुकानापाशी। आता आपल्याला जायचं होतं अंदर। आपल्या भावाला म्हणलं गाडी साईडला लाव, त्यानं गाडी वगैरे साईड वगैरे आम्ही ना घेतली। गाडी वगैरे साईडला नंतर आपण आता उतरलो आपण गेलो पहिले दुकानात चप्पल वगैरे काढली। चप्पल वगैरे काढून पहिले घेतलं दुकानाचं दर्शन। नंतर आपण मारला थंब मारला तर चालू होतं सजावटी। बघू शकता सजावटी केल्यानंतर निले मग काय काढली ना गाडी चाबी लावून आम्ही चाललो आता समोर आल्या निलेदार म्हणत आपला प्रसाद घ्यायचा चौपाट घेऊन। मग आम्ही चाललो समोर झाल्यानंतर आम्हाला थोडं आजू पण सामान घेणं होतं, हार वगैरे पण घ्यायचे होते। त्यासाठी म्हणलं आपण हार घ्यायसाठी समोर जाऊ। मग आपण आलो आता समोर दिसलं आपल्याला दुकान। म्हणतो काय दुकानमध्ये थांबलं। मग गेलो दुकान निलेदा म्हणे आपल्याला पेढा वगैरे घ्यायचा। मग आपण गेलो दुकानाच्या नंतर मग काय निलेदानं आवाज दिला। मग आपण काय गाडीचं लॉक केलं आणि चाललो आपण दुकान गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आरसात करून समोर चिंचल चौकात गणपती बसला। का गणपतीचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर निलेदा म्हणे आपल्याला घ्यायचा तर पेढा। मग काय घेतला मग पेढा। त्याच्यानंतर आपण घेतला पेढा घेतला तर आपल्याला द्यायचे त्याला पैसे। मग काय दिले त्या दादाला पैसे वगैरे दिल्यानंतर घेतला आपण पेढे चाललो आपण दुकानात गेल्यानंतर आपण आलो आता दुकानापाशी आल्यानंतर आपण आलो आता दुकानापाशी। मग काय घेतला पेढा चाललो दुकानात आल्यानंतर आपण काढली बरी चप्पल वगैरे गेल्यानंतर आपण गेलो दुकानात गेला आपण त्याला म्हणलं त्याने बघू शकता आपण आलो तर पेढा नंतर मग काय आपण घातली टोपी वगैरे केल्यानंतर आपल्याला करायची होती गणपतीची पूजा। आपण पूजा वगैरे करायची होती त्यासाठी आपण थोडं पाणी वगैरे करून आपण गणपतीची केली पूजा वगैरे केल्यानंतर आम्हाला लावायचा होता हार वगैरे। मग भैयाला म्हटलं आपल्याला अजून काही करायचं का निलेदा म्हणे नाही। मग काय घेतलं मग आम्ही थोडं फुलं वगैरे घेतले, फुलं वगैरे वाहिल्यानंतर आम्ही घेतला छोटा मोठा आरतीला म्हणतो मोठा हार घाल मी छोटा हार घालतो। मग काय घेतलं मी हाराला मारला आम्ही गाठ वगैरे मारल्यानंतर आपण घातला गणपतीला आता हार घालत होतो। त्याच्यानंतर आपण हार वगैरे घातल्यानंतर आपण करू राहिलो गणपतीची आरती। आपण गेले आता गणपतीची आरती करायनंतर आपल्याला जायचं होतं गजानन महाराजाची आरती करायला। मग काय गेलो गजानन महाराजाची आरती वगैरे केली वगैरे। भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये।